नमस्कार मित्रांनो, इझी लॅडर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 5 अंकाच्या नावाचं स्पेलिंग कसं पाठ करायचं पाहणार आहोत. लेट अस लर्न नंबर नेम्स 1 to 5. पहिला आहे 1 ONE 1. याचे आपण 2 गट तयार केलेत. ओचा एक वेगळा लिहिला आणि NE एक गट तयार केला. तर NEचा आपण पाठ करू. NE 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 NE. दोन्ही गट आपण आता एकत्र लिहिलेत. वाचू. ONE 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 ONE. त्याच्यानंतर पुढचा आहे 2 TWO. याचे आपण 2 गट तयार केलेत. TWचा एक आणि O वेगळा लिहिलाय. तर TW आपण पाठ करू. TW 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 TW. दोन्ही गट आपण एकत्र वाचू. TWO 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 TWO. दोन्ही गट आपण एकत्र लिहिलेत. TWO 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 TWO. पुढचा आहे 3. याचे आपण 2 गट तयार केलेत. 2चा एक गट तयार केला आणि 3चा एक गट तयार केला. पहिला गट आहे TH 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 TH. दुसरा गट आहे REE 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 REE. दोन्ही गट वाचू. TH REE TH REE TH REE TH REE TH REE TH. आता दोन्ही गट आपण एकत्र लिहिले. तर दोन्ही गटात वाचन करू. TH REE TH REE TH REE TH REE TH REE TH REE. पुढचा आहे 4. याचे आपण 2 गट तयार केलेत. FOचा एक URचा दुसरा. पहिला गट वाचू आपण. FO 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 FO. असं इथून इथपर्यंत यायचं वाचत. UR 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 UR. दोन्ही गट वाचू. FO UR FO UR FO UR FO UR FO UR. आता दोन्ही गट आपण एकत्र लिहिलेत. FO UR FO UR FO UR FO UR FO UR FO UR. पुढचा आहे 5. याचे आपण 2 गट तयार केलेत. पहिला गट FI दुसरा VE. पहिला गट वाचू आपण. FI 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 FI. दुसरा गट आहे VE 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 VE. दोन्ही गट आपण एकत्र लिहिलेत. FI VE FI VE FI VE FI VE FI VE FI VE. अशा प्रकारे आपण इथं जागे अभावी आपण कमी वेळा लिहिलाय, परंतु आपण आपल्या वहीमध्ये आपल्या नोटबुकमध्ये आपल्याला अशा प्रकारे लिहिता येईल. 2 गट करायचे. हा पहिला गट, हा दुसरा गट आणि याचं वाचन करायचं गटांचं, आणि दोन्ही गट एकत्र लिहून त्याचं वाचन करायचं. इथून इथपर्यंत आपण जर वाचन केलं तर याच्यामध्ये 29 वेळा ते लिहून होतं आणि 29 वेळा वाचून होतं. अशा प्रकारे जर आपण सराव केला तर स्पेलिंग पाठ करण्याची जी आपली समस्या आहे ती राहणार नाही आणि स्पेलिंग पाठ होईल आणि ते विसरणार पण नाही आपण. याच्यामध्ये 2 फायदे होतील. एक तर आपलं लिखाण सुधारेल आणि स्पेलिंग पण पाठ होईल आणि इंग्रजीबद्दल आपला जो आत्मविश्वास वाढेल आणि इंग्रजीची भीती आपली निघून जाईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.